उपवासाचं इथे मी भाजलेलं उपवासाचं रताळं बनवलं आहे. हे रताळं कसं बनवायचं जर संपूर्ण मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हे रताळं तुम्ही उपवासासाठीच नाही तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी पण खाऊ शकता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा चॅनल तुमचं मी स्वागत करते. इथे मी रताळं घेतलं आहे. ते हे बघा, रताळं मोठं होतं त्याचा मी एक तुकडा काढून घेतला आणि याची ना आता साल काढून घेते मी ती. बघा, याची साल काढून घ्यायची. जशी तुम्हाला माणसं असतील ना तसं तर रताळं घ्यायचं. तर मी साल काढून घेते. बघा, माझी साल काढून झाली. आता मी कट करून घेते. हे बघा, आपल्याला छोटे छोटे क्यूब करायचे आहेत, म्हणजे जास्त मोठं नाही कापायचं आहे, मोठे तुकडे नाही ठेवायचे. हे बघा, हे बघा, असे कापून घ्यायचे. चांगले तुकडे करून घ्यायचे. रताळ आणि ते कापल्यानंतर ना असे लगेच ते पाण्यात टाकायचे. लगेच पाण्यात टाकायचे. आता काळे पडणार. आता राहिले सगळे मी कापून घेते. हे बघा, छोटे छोटे क्यूब माझे कापून झाले आहेत, म्हणजे छोटे छोटे तुकडे करायचे. म्हणजे तिला पटकन भाजले जातात. हे बघा, आता पुढे मी तुम्हाला साहित्य दाखवते. बघा, आता मी रताळे कट करून घेतले आहेत ना, त्याच्यात मी थोडंसं तूप घेतलं आहे, थोडंसं मीठ घेतलं आहे आणि साखर घेतली आणि ओलं खोबरं. आता ओलं खोबरं हे ऑप्शनल आहे, तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी पण चालेल. ते मी गॅसवर तवा ठेवला आहे. तवा चांगला तापायला द्यायचा. हा बघा, इथे तवा तापतोय. आता ही रताळी आहेत ना, जे आपण तुकडे करून घेतले ते हे तव्यावर टाकायचे. हे बघा, अशी पसरून ठेवायची. आता 2 मिनटं याला ढवळायचं असं चांगलं, कारण खाली चिपकली नाही पाहिजे. हे बघा, आता तुमच्या घरात जशी माणसं असतील ना तशी रताळी घ्यायची. हे बघा, त्याच्यात पाणी आता सगळं ते मुरलं. इथे थोडंसं तूप घेते. तूप फक्त मी रताळ्यांवर टाकणार, जास्त नाही घ्यायचं, थोडं घ्यायचं. हे बघा,
तूप टाकल्यामुळे काय होणार, ते ते ना त्याला तव्याला चिपकणार नाही आणि चवीला पण छान लागणार. हे बघा. ते चवीपुरतं मीठ घेतले ना, ते चवीपुरतं मीठ टाकायचं. त्याला मीठ जास्त घालायची नाही, कारण आपण काही पाण्यात शिजवत नाही ना, रताळी आपण भाजतोय, त्यामुळे त्याचा गोडवा अधिक होणार आहे. फक्त थोडंसं मीठ टाकायचं. जेव्हा आपण पाण्यात शिजवतो ना, तेव्हा जरा जास्त मीठ टाकायचं, कारण पाण्यामध्ये पण अर्ध निघून जातं मीठ. चांगलं व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर झाकण लावायचं आणि गॅस एकदम स्लो करून ठेवायचा. नाही फास्ट ठेवला तर करपून तरी जाईल आणि चिपकेल त्याला. एकदम स्लो ठेवायचा गॅस. आता मी चेक करते, मध्ये मध्ये चेक करायचं. हे बघा, थोडंसं शिजले, अजून शिजायला पाहिजे. थोडंसं तूप टाकते अजून. लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. हे बघा, आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी ढवळत राहायचं, नाही तर खाली ते करपणार. आता मी चेक करते. हे बघा, मध्ये मध्ये चेक करायचं फक्त. परत झाकण ठेवायचं. ते हे बघा, थोडासा पाण्याचा हापका मारायचा. हे बघा, थोडंसं, जास्त नाही, आणि झाकून ठेवायचं. मी आता चेक करते. हे बघा, आता बऱ्यापैकी शिजलंय. आता ना मी थोडीशी साखर जास्त नाही टाकत, याच्यातली पण कमी टाकत, कारण रताळा खूप गोड आहे. म्हणजे रताळ्यामध्ये साखरेची गरज नसते, पण थोडीशी चव वाढवण्यासाठी जरासं तूप. जास्त नाही तूप घालायचं. नाही घातलं ना तरी पण चालेल. हे बघा, ते सगळं मिक्स करून घ्यायचं असं. आणि याच्यावर आता झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं असंच ठेवायचं, उघडायचं नाही. मी आता चेक करते. हे बघा, मी एकूण दाखवते. रताळं शिजलंय. हे बघा, चांगलं शिजलंय. आता थोडंसं ओलं खोबरं, हे ऑप्शनल आहे, पण घाला, चांगलं लागतं.
खोबरं शेवटी घालायचं, अगोदर नाही घालायचं खोबरं, आणि मिक्स करायचं. आणि शक्य असं म्हणजे ओलं खोबरंच घालायचं, सुकं खोबरं वगैरे काहीच घालायचं नाही. शक्यतो ओलं खोबरं नाही घातलात तरी पण चालेल. छानपैकी तयार झालंय उपवासाचं. कोणाला असं बघितलं तर वाटेल की बटाट्याची भाजी आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, हे बघा छानपैकी तयार झालंय. आता मी ते वरती गार्निशिंगसाठी खोबरं टाकलं. हे बघा, तुम्ही पाहिजे तर तुपाची धार पण वर सोडू शकता, असं खाते वेळी छान लागतं. ज्यांना आवडत नाही त्याला तूप, त्याने मग तेल वापरा. ते छान झालंय बघा. आणि तुम्ही असं हे खाऊ शकता. हे बघा, तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन. आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि तुम्ही सेम अशाच्या असं उपासाला करून बघा. आणि मला मार्गाच्या आषाढ महिन्यामध्ये व्हिडिओ टाकायला भेटला नाही उपासाचा. आता श्रावण महिना चालू होतोय, मग तुम्ही श्रावण महिन्यात जर उपास आला की ना, तुम्ही असं करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. या उपासालाच करून खायला असं पाहिजे ना, सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला का मुलांना टिफिनमध्ये पण कसं करून देऊ शकता. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपी घेऊन.